बांगलादेशनं आपल्या आयात परवान्यांच्या संख्येमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता 50 ऐवजी 200 आयात परवाने ते देतील आणि या 200 आयात परवान्यांमुळे कांदा जो निर्यात होईल भारतातनं त्यामध्ये चौपटीने वाढ होईल असं आपण काल रात्रीच सांगितलं होतं एक ब्रेकिंग न्यूज म्हणून. आता याच्यानंतर प्रश्न उरतो की याच्यानंतर आमच्या कांद्यामध्ये, जुन्या कांद्यामध्ये आणि नवीन कांद्यामध्ये किती रुपयांची वाढ होईल? वाढ होईल का आणि झाली तर किती रुपयांची होईल? आणि बांगलादेशला किती कांदा जाऊ शकतो? बांगलादेशची एकूण कांद्याची गरज काय आहे? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025. आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण आजपासनं बांगलादेशने कांदा आयातीची जी मर्यादा आहे ती 50 IP वरनं, म्हणजे 50 आयात परवाने जे रोज देत होते तर ते आता 200 पर्यंत वाढवलेले आहेत. म्हणजे आता 200 व्यापाऱ्यांना किंवा 200 आयात परवाने तिथे दिले जाणार. परिणामी एका आयात परवान्यावर 30 मेट्रिक टन कांदा आयातीची परवानगी होती. म्हणजे साधारण 1500 मेट्रिक टन कांदा किंवा अगदी 1500 मेट्रिक टन कांदाच फक्त या आधी जाऊ शकत होता. तीही निर्यात थोडीशी कमीच झाली, स्लो झाली मागच्या आठवड्यामध्ये. पण आता मात्र त्यांची गरज वाढलेली आहे आणि त्या गरजेपोटी ते जो कांदा पाठवणार किंवा मागवणार तो साधारण दररोज 200 पर्यंत आहे. म्हणजे दररोज 6000 मेट्रिक टनांपर्यंत जाईल. आता ती जी बातमी आहे, BSS नावाची बांगलादेशची एक वृत्तसंस्था आहे, जशी भारतामध्ये ANI न्यूज आहे, PTI UNI न्यूज आहे, तर त्यांनी ही बातमी दिलेली आहे. सरकारी प्रेस नोट त्यांना प्राप्त झाली ती गव्हर्नमेंटची, बांगलादेश गव्हर्नमेंटची, आणि त्या भरोशावर त्यांनी ही संध्याकाळी दिली. आणि आपल्याकडे साधारण 8-8:30 नंतर ती बातमी आल्यानंतर एक सगळ्या ग्रुपवर असा उत्साह होता. ॲग्रो शिवारनं शेतकऱ्यांची गरज आणि एकूण उत्सुकता लक्षात घेता काल रात्री 9:30ला ही बातमी दिली होती. तुम्ही वाचली असेल, बघितली असेल. आता ती बातमी काय आहे ते मी वाचून दाखवतो, म्हणजे मग तुम्हाला एक थोडासा दिलासा मिळेल आणि मग बांगलादेशच्या बाजारभावांची पण आपण काळजी करूया. To keep the onion market stable, the government will issue 200 import permits daily from December 30th, 2025. आता 13 डिसेंबर म्हणजे आजपासून ही परवान्यांची संख्या वाढणार आहे. Each permit will allow the import of up to 30 tons of onions as before, according to a PID handout received here today. म्हणजे पूर्वी जी 30 टनांची परवानगी होती प्रत्येक परवान्यासाठी किंवा प्रत्येक आयातदारासाठी, ती कायम राहील, ती अट कायम राहील. आणि PIDच्या माध्यमातून त्यांना जे हे मिळालं आहे प्रेस नोट, ते त्यांनी काल मिळाली, ते त्यांनी त्यानुसार ती बातमी देत आहेत. ॲप्लिकेशन सबमिटेड अर्लियर विल रिमेन व्हॅलिड, मिनिंग ओनली इम्पोर्टर्स हू अप्लाय टू परमिट फ्रॉम ऑगस्ट 1st, 2025 ऑनवर्ड्स कॅन रिअप्लाय. ज्यांनी 1 ऑगस्टच्या आधी हे केलेला आहे अर्ज आयातदारांनी, त्याच आयातदारांना परवानगी मिळेल. द मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर सेड द प्रोसेस विल कंटिन्यू अंटिल फर्दर नोटीस टू एन्श्युअर अ स्टेबल ओनियन मार्केट. आता ही निर्यात कधीपर्यंत चालेल तर पुढच्या नोटीसपर्यंत, पुढची सूचना येईपर्यंत ही निर्यात चालेल किंवा आयात चालेल. भारतातून निर्यात होईल, त्यांच्याकडनं आयात होईल. जोपर्यंत मार्केट स्टेबल होत नाही तोपर्यंत ही आयात चालू राहील. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल सांगितलं की कांद्याची टंचाई पण आहे आणि बांगलादेश आणि श्रीलंकेची निर्यात होती आहे. बांगलादेश श्रीलंकेच्या निर्यात अजून सुरू व्हायची आहे, पण फरक कमी पडेल. पण जी टंचाईची स्थिती आहे, म्हणजे उन्हाळी कांदा संपत आला आहे आणि लाल कांदा अजून पाहिजे तसा सुरू झालेला नाही आहे, तर हा साधारण 2 आठवडे गॅप राहील. अनेक जाणकारांचं म्हणणं आहे की हा संपूर्ण जानेवारीमध्ये पण ही भाववाढ कायम राहू शकते. मात्र बाजाराचं यंदा जी चढ उतार झाली त्याच्यामध्ये रिस्क घ्यायला नको, खूप धोका पत्करायला नको. त्यामुळे आपण फक्त 8 दिवसांसाठी हे सांगितलं होतं की या पहिले 3 दिवस ही खरेदी होईल
आणि त्यामुळे बाजारभाव वाढत राहतील. तर त्याचा अंदाज आला, ते सुदैवानं 8 दिवसापर्यंत चाललं आणि ते 1800 रुपयापर्यंत लासलगाव पिंपळगावपर्यंत गेले, 1700-1800. इतर जिल्ह्यामध्ये मात्र हे बाजारभाव खूप वाढलेले नाही, ते पण तुम्ही लक्षात घ्या. इतर जिल्ह्यामध्ये वाढ झाली आहे, पण ती साधारण 1300 ते 1400 आहे. बियाणांच्या कांद्याची खरेदी, विशेषतः मी जुन्या कांद्याचं सांगतोय, जर झाली नाही तर उन्हाळी कांद्याचे बाजारभाव या टंचाईच्या स्थितीमुळे आणि बांगलादेशच्या निर्यातीमुळे जे वाढलेले आहेत, ते सरासरी जे अगदीच 900 किंवा 1000च्या खाली गेले होते आणि दिवाळीच्या नंतर जे साधारण 1100-1200 होते, त्याच्यामध्ये थोडीशी सुधारणा होऊन ते आता 1400-1500 आहेत. जे 2000-2500 जे बाजारभाव मिळतात ते बियाणे क्वालिटीला मिळत आहेत, हे मी परत एकदा सांगतो. लाल कांद्याच्या बाबतीत जे 3-4 हजार 5,000 बाजारभाव मिळत आहेत, तर ते बियाणे क्वालिटीला मिळत आहेत. ठीक आहे, हा एवढा एक लक्षात घेऊन कांदा विक्रीचा हा सगळा सीझन आहे, तो अनुकूल काळ आहे. येणाऱ्या काळात माहीत नाही, कारण हवा खराब होती आहे, कांदा खराब झाला तर तुम्ही ठेवून किंवा खूप हे केलं तर काय त्याचा उपयोग होईल, हा पण विचार करायला पाहिजे. अर्थात कांदा विकायचा की नाही हा निर्णय तुमचा आहे, पण हा गोल्डन काळ आहे, हे मी मागच्या आठवड्यापासून सांगतोय, अजूनही सांगेन की हा गोल्डन काळ आहे. आता ही झाली स्थिती. बांगलादेशमध्ये वर्षभरामध्ये कांद्याची साधारण 26 ते 36 लाख मेट्रिक टन मागणी असते. म्हणजे एका महिन्याला बांगलादेशवासियांना साधारण 2.5 ते 3.5 लाख मेट्रिक टन 2.5 ते 3 लाख मेट्रिक टन कांदा लागतो. आता या महिन्यात जर गॅप पडलेला आहे, म्हणजे डिसेंबरमध्ये, त्या हिशोबाने सरासरी आपण 2.5 लाख मेट्रिक टन धरूया किमान. तर आता त्यांच्याकडे कांदा नाही आहे, देशामध्ये किती दिवस कांदा पुरेल, 2 दिवस 4 दिवस अशी स्थिती असेल, तर त्यांना कांदा मागवावा लागेल. आणि आपल्याकडनं साधारण त्यांनी जरी कांदा मागवला 15 दिवस, तरी रोज 6,000 मेट्रिक टन या हिशोबाने साधारण 10 दिवसाचे 60,000 मेट्रिक टन होतात. आणि या सगळ्या याच्यातनं त्या 60,000 मेट्रिक टनचा आपल्यावर खूप मोठा परिणाम होईल. आपल्या बाजारामध्ये त्याचे बाजारभाव मानसिकदृष्ट्या आणि फिजिकल, म्हणजे जो स्टॉक कमी होईल त्याचाही आपल्याला, शेतकऱ्यांना ज्यांचा कांदा शिल्लक आहे अजून पण, त्यांना फायदा होईल. तर काही व्यापाऱ्यांनी आणि निर्यातदारांनी असा अंदाज लावला की बांगलादेशच्या या बातमीनंतर साधारणपणे कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते 4 ते 5 रुपयांपर्यंत, काही ठिकाणी 7 रुपयांपर्यंत वाढू शकतात. आता ते वाढतील का सांगता येत नाही. एक शेतकरी बांधव आहे, त्यांनी मला प्रश्न विचारला की यंदा 30 किंवा 40 रुपये जाईल का हो जुना कांदा? उत्तर आहे, शक्यता कमी आहे. जास्तीत जास्त बाजारभाव जातील, पण सरासरी 30 रुपये 40 रुपये होण्याची शक्यता कमी आहे. याचं कारण उन्हाळी कांदा संपत आलेला आहे, त्याची क्वालिटी घसरत आहे. आणि क्वालिटी घसरत आहे, मागणी जरी वाढलेली आहे तरी त्याच्या तुलनेत लाल कांद्याचं ग्राहक चांगला त्याला मिळतो, हे मी कालच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. तरी पण दोन्ही कांद्याला अगदी समजा आता स्थिती झाली तर ते 2,000 रुपये सरासरी जाऊ शकतात. आता याचं काय पुढे होईल, ते किती दिवस टिकेल? समजा 15 दिवसांसाठी जर त्यांनी ही निर्यात ठेवली, म्हणजे त्यांना साधारण 70 ते 80 हजार मेट्रिक टन कांदा मागवायचा झाला किंवा मागवला, तर आपल्याकडे त्याचा खूप फरक पडेल. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातच्या जुन्या कांद्याला सुद्धा फायदा होईल. या संदर्भात आपण आज संध्याकाळी मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी हा विषय महत्त्वाचा होता म्हणून तो घेतला की त्याच्यामध्ये जरी दिसले बाजारभाव की 5,000 आहे, 4,000 आहे, पण प्रत्यक्ष सरासरी किती आहे ते महत्त्वाचे आहे. त्यानुसार तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. पिंपळगावची सरासरी बाजारभाव जी वाढली आहे ती बियाणांच्या कांद्यामुळे जुन्या कांद्याची वाढलेली आहे. मी बियाणांचा कांदा 2 आणि 2,500ला जात असेल, तर प्रत्यक्ष जी रेग्युलर तुमचा कांदा आहे त्याला मात्र गोल्टीला 1,000 रुपये सरासरी मिळतो आहे. हे पण तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. याच्या संदर्भात आपण चर्चा करू. ज्यांना मेंबरशिप घ्यायची असेल त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करा. पुन्हा एकदा आवाहन करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, चॅनल आवडला असेल तर इथे हिरव्या बटनावर क्लिक करून तातडीनं सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. आणि ताज्या बाजारभावांची माहिती, असे जे ब्रेकिंग न्यूज येतात किंवा काही हे येतात, ते तुम्ही इथे व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक आहे आपण पहिल्या कमेंटमध्ये, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तोपर्यंत जोडून राहा. नमस्कार.